आदेश आदेश. नमस्कार भक्त हो. अनेकदा असं होतं की तुमचं डोकं चालत नाही, चांगले निर्णय घेता येत नाहीत आणि सतत मनात भीती वाटते. तुमची बुद्धी कोणीतरी बांधून टाकली आहे असं तुम्हाला वाटतंय का? आपल्या नाथ संप्रदायात याला बुद्धी बांधणे किंवा विचारस्तंभन म्हणतात. जेव्हा एखादी नकारात्मक शक्ती किंवा आपल्याच प्रारब्धाचा दोष आपल्या बुद्धीवर हावी होतो, तेव्हा माणूस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. सगळं काही असूनही अपयश येतं, जवळची माणसं दूर जातात आणि मनात सतत अस्वस्थता राहते. पण चिंता करू नका, जिथे विज्ञानाचे उपाय संपतात तिथे नाथ भक्तीची शक्ती सुरू होते. आज आपण पाहणार आहोत की नवनाथांच्या कृपेने ही बांधलेली बुद्धी पुन्हा कशी मोकळी करायची. भाग 2. नाथ भक्तीने बुद्धी कशी वाढते. द पॉवर ऑफ नाथ भक्ती. नाथ संप्रदायात सांगितलं आहे की गुरुविन नाही ज्ञान आणि ज्ञानाविन नाही समाधान. जेव्हा आपली बुद्धी भ्रमिष्ठ होते तेव्हा केवळ एक समर्थ सद्गुरूच तिला ताळ्यावर आणू शकतात. नवनाथांची भक्ती ही केवळ पूजा नाही, तर ती एक संजीवनी आहे. 1. नकारात्मकतेचा नाश. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांच्या नावाचा उच्चार होताच नकारात्मक ऊर्जा पळून जाते. तुमच्या डोक्यावर असलेला कोणताही भार किंवा करणी बाधा नाथ भक्तीच्या अग्नीत भस्म होते. 2. आत्मविश्वास आणि अभय. जेव्हा तुम्ही आदेश म्हणून नाथांना हाक मारता तेव्हा तुमच्या मनातली भीती जाऊन तिथे अभय निर्माण होतं. नाथांचा भक्त कधीच कन्फ्यूज नसतो, त्याचे विचार स्पष्ट आणि कृती वेगवान असते. भाग 3. बुद्धिबंधन तोडण्याचे 3 प्रभावी आध्यात्मिक उपाय. ट्रू अँड ट्रस्टेड स्पिरिच्युअल रेमेडीज. आता ही आलेली मरगळ झटकून बुद्धी पुन्हा तल्लख करण्यासाठी तुम्हाला हे 3 साधे पण शक्तिशाली उपाय करायचे आहेत. 1. गुरुमंत्र आणि नामस्मरण. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 मिनिटे शांत बसा आणि नवनाथांचा हा शक्तिशाली मंत्र जपा. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः किंवा नुसता ओम शिव गोरक्ष. हा मंत्र जपल्याने मेंदूतील सुप्ततंतू जागृत होतात आणि बुद्धीवर आलेलं मळभ दूर होतं. हे नामस्मरण तुमच्या मनाभोवती एक सुरक्षा कवच तयार करतं. 2. नवनाथ भक्तिसार पोथीचे वाचन. जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर नवनाथ भक्तिसार पोथीतील 5वा अध्याय किंवा 40वा अध्याय आवर्जून वाचा. 5वा अध्याय वाचल्याने बाहेरील बाधा, नजरदोष आणि मनाची भीती नष्ट होते. 40वा अध्याय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून बुद्धीला योग्य दिशा देतो. हे हजारो भक्तांचे ट्रस्टेड अनुभव आहेत. 3. धुनीची उदी आणि दर्शन. शक्य असल्यास जवळच्या एखाद्या नाथ मंदिरात जा किंवा जिथे अखंड धुनी पेटलेली असते तिथली उदी आणा. रोज सकाळी कपाळावर ही उदी लावताना नाथांचे स्मरण करा. ही उदी साधी राख नाही, तर ती नाथांचा आशीर्वाद आहे, जी तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ देत नाही. समारोप. भक्त हो, लक्षात ठेवा, शत्रू बाहेरचा नसतो, तर आपली भरकटलेली बुद्धीच आपला शत्रू असते. एकदा का तुम्ही नाथांचा हात धरलात की तुमची बुद्धी कुणीही बांधू शकत नाही. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आजपासूनच नामस्मरण सुरू करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आदेश किंवा अलख निरंजन लिहून कमेंट नक्की करा. नाथ तुमची बुद्धी सदैव जागृत ठेवोत. धन्यवाद. ओम नमो आदेश.